जय भीम, मी राणी. स्वागत आहे तुमचं मिनी ब्लॉग मध्ये. तर आता मी तोंड हात धुवून फ्रेश झाले, थोडीशी तयारी पण करून घेतली. म्हटलं आता केस पण विचारून घेते. केस विचारताना मी आरशात पाहिलं ना, तर इतके सारे केस गळून गेलेले आहेत ना माझं, म्हणजे ना एकदम पातळ केस होऊन गेले. पाहू शकता तुम्ही, इथं पण पाहू शकता बघा किती केस माझे निघून गेलेले आहेत. आणि पहिले ना माझे केस खूप दाट होते, म्हणजे माझ्या केसांमध्ये ना पहिले डॅन्ड्रफ नाही होता, पण आता आहे ना माझ्या केसांमध्ये ना डॅन्ड्रफ झालेला आहे ना, तसं माझे केस पण खूप जास्त गळत आहेत. तर यासाठी मला तर खूप खराब वाटत आहे, कारण माझे केसच खराब होऊन गेले. तर आता माझी आरवी ना मस्त साडी नेसत होती. आयुषने तिच्या हातातून साडी घेऊन घेतली आणि बिचारीला मारलं. चला तुम्हाला दाखवते. आरवी कोणी मारलं? कोणी? आयुष तुम्ही का मारलं तिला? बघा कशी दादागिरी करतो बघा. का बरं मारलं? सॉरी बोल. हा, सॉरी बोल. आरवी चल इकडे, मी त्याला मारणार. हा चल आरू, चल लवकर. हा बघा, माझ्या आयुष्यानं फार दादागिरी करत असतो, नुसतं मारतो बिचारीला. मोठी बहीण आहे ना आपली दीदी ना, तिच्या हातातून साडी घेऊन घेतली, फेकून दिली ना, अजून वरून तिला मारलं. त्याने इतका दादागिरी करत असतो. तर बोला चल. ए चल मग मला फ्रीज लॉक करू दे. बापरे, खूपच वैताग देतो माझ्या आयुष मला. चला आता मी पटापटा डोकं विचारून घेते. चला, स्वयंपाक पण बनवायचा आहे मला. पहिले डोकं विचारून घेते. इतका टाइमपास माझ्या यासाठी चालू होता, कारण आहे ना डाळ बाटीचा बेत ना कॅन्सल झाला, कारण दुपारचा स्वयंपाक पण पडलेला आहे. तुम्हाला दाखवते मी. आमटी पडलेली आहे, खीर आहे, परत थोड्याफार भज्या आणि थोडासा भात पडलेला आहे. म्हटलं अन्न काय वाया करायचं, यासाठी म्हटलं ही आमटी जी आहे ना आम्ही भाकरमध्ये खाऊन घेणार. आता 2 भाकरी बनवून घेते मी आणि मुलांसाठी थोडासा भात टाकून देते. कसं मग हे जेवण होऊन जाणार ना आमचं. यासाठी माझ्या आरवीचं आहे ना मध्येच चालू आहे, तू ये सर्व सोड आणि मला साडी नेसून दे म्हणे. इतका मॅडमला शौक आहे साडी नेसायचा, काय सांगायचं आता तिला. बघा असं चालतं तिचं दिवसभर, म्हणजे माझी साडी काढून घेते आणि नेसत असते. आणि जर तिला नाही जमली तर मला सांगते ती की तू नेसून दे मला. असं चालू असतं माझ्या मुलांचं काही ना काही. आणि पसारा दाखवते तुम्हाला किती केलेला आहे त्यांनी, पाहून घे. माझ्या आयुषने इथं खुर्चीवर चढून पूर्ण गोधड्या फेकून दिल्या आणि माझ्या आरवीने कपाटमधून साडी. तर चला मग मिनी ब्लॉग मी इथे जॉईन करते. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.